तर जातनिहाय जनगणनेचे फायदे काय? जातनिहाय जनगणनेमधून अचूक जातीय आकडेवारी कळते। मग 1931 नंतर पहिल्यांदाच ओबीसी, एससी, एसटी इतर जातींचं खरं प्रमाण समजू शकणार आहे। आरक्षण, विविध योजना योग्य पद्धतीने त्यामुळे वाटप करता येणं देखील शक्य होईल। सध्या असलेल्या आरक्षणावरती फेरविचार देखील करता येणं शक्य होईल। गरजूंचा आरक्षणात समावेश करता येणार। तर ओबीसींचं प्रतिनिधित्व आणि योजनांमधील वाटा निश्चित करता येईल। तर जातनिहाय जनगणनेचे आपण फायदे पाहिले। दरम्यान राजकारणामध्ये जातनिहाय जनगणनेमुळे काय फायदे होऊ शकतात हेही जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे त्याची देखील माहिती आपण अगदी थोडक्यात समजावून घेऊया। तर राजकारणात काय बदल होऊ शकतो? हिंदी भाषिक राज्यांमध्ये राजकीय समीकरणं त्या निमित्तानं बदलू शकतात। मग जातीय राजकारणाचं मूळ असलेल्या बिहारमध्ये हा निर्णय निर्णायक ठरू शकतो। एनडीएला मागासवर्गीय लोकांमध्ये आघाडी मिळण्याची शक्यता देखील आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।